वसई विरार में पत्रकारों का विरोध, मनपा मुख्यालय पर 2 अप्रैल को आंदोलन का ऐलान। नमस्कार, मैं कोमल गुप्ता और आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल न्यूज। वसई विरार महानगर पालिका द्वारा जारी किए गए एक सूची को लेकर क्षेत्र के पत्रकारों में भारी नाराजगी देखी जा रही है। बीते 2 दिन पहले मनपा प्रशासन ने पत्रकारों और उनके परिजनों की घरपट्टी से संबंधित एक सूची जारी की थी, जिस पर पत्रकारों ने कड़ा ऐतराज जताया है। इस मामले को लेकर आज पत्रकारों ने मनपा मुख्यालय स्थित पत्रकार कक्ष में एकत्रित होकर विरोध दर्ज कराया। इस दौरान पत्रकारों ने न सिर्फ प्रशासन के फैसले पर सवाल उठाए, बल्कि मनपायुक्त की मंशा पर भी संदेह जताया। इस बैठक में पत्रकारों ने एकमत होकर निर्णय लिया कि वे 2 अप्रैल को दोपहर 12 बजे मनपा मुख्यालय में एकत्रित होकर एक बड़ा आंदोलन करेंगे। पत्रकारों का कहना है कि प्रशासन का यह कदम अनुचित है और इसे तत्काल वापस लिया जाना चाहिए। अब देखना होगा कि मनपा प्रशासन पत्रकारों की मांगों को कितना गंभीरता से लेता है और इस विवाद का समाधान कैसे करता है। गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवरती पत्रकारांच्या नावाची एक यादी व्हायरल झालेली आहे। त्या यादीमध्ये थकबाकीदार पत्रकार असं त्या यादीमध्ये म्हटलेलं आहे। ही यादी जरी अधिकृत नसली तरी ती महापालिकेच्या आयुक्तांनी पाठवलेली यादी आहे। त्यामध्ये पत्रकारांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यांच्या मालमत्तांचा उल्लेख आहे। विशेष म्हणजे ज्या मालमत्ता पत्रकारांच्या नावावरती नाहीत त्या मालमत्तांच्या नावावर दाखवण्यात आलेल्या आहेत। ज्यांनी थकबाकी भरलेली आहे त्यांची सुद्धा त्या यादीमध्ये समावेश केलेला आहे। मुळामध्ये अशी यादी काढण्याचा अधिकार आहे का? अशी यादी अधिकृत आहे का? कुठलीही खातरजमा न करता ही यादी काढलेली आहे। हा केवळ पत्रकारांच्या पेशाचा अपमान झालेला आहे। पत्रकारांना विचारत न घेता ही यादी काढण्यात आलेली आहे। 14 वर्षाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कुठलीही यादी काढण्यात आलेली नव्हती। जर बसविरामध्ये सगळ्या प्रोफेशनचे लोक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, त्यांची यादी का नाही काढली? महापालिकेचे कर्मचारी त्यांची यादी का नाही काढली? अशा प्रकारची यादी काढणं म्हणजे पत्रकारांवरती दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे। त्याचा निषेध करण्यासाठी उद्या सगळे पत्रकार 11 वाजता महापालिका मुख्यालयामध्ये धरणं आंदोलन करणार आहेत। या धरणं आंदोलनानंतर तुमची मागणी काय असणार? आपल्या ही कुठल्या पत्रकाराची वैयक्तिक मागणी नाही, संपूर्ण पत्रकार समूहाची मागणी आहे की आयुक्तांनी ही यादी मागे घ्यावी आणि दिलगिरी व्यक्त करावी, जेणेकरून पत्रकारांचा आत्मसन्मान हा राखला गेला पाहिजे। कारण या यादीमुळे पत्रकारांची समाजात बदनामी झालेली आहे। अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे की पत्रकारांच्या अनेक मालमत्ता आहेत। मुळामध्ये पत्रकारांनी ही मालमत्ता स्वतःच्या कष्टाने कर्ज घेऊन काढलेली आहे, ती कुठल्याही सरकारी कोट्यातून घेतली नाही। त्यामुळे पालिकेने यादी करताना नागरिक म्हणून ती यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती। जर थकबाकी 1 लाखाच्या वरती असेल तर 2004 जर थकबाकी आहे तरी सर तुम्ही यादी प्रसिद्ध केली। आज यादी जरी पालिकेची अधिकृत ग्रुपवरती नसली तरी सगळ्या राजकीय पक्षांच्या ग्रुपवरती आहेत। लोक आम्हाला विचारणा करतात आहे, त्यांची बदनामी त्याचं कारण काय? कोणाच्या वडिलांच्या नावाने फ्लॅट आहे, कोणाच्या भावाच्या नावाने फ्लॅट आहे, त्यांचे नाव तुम्ही कसं काय टाकलं? पत्रकारांचे मोबाईल नंबर घेऊन तुम्ही यादी काढताय, म्हणजे पत्रकारांच्या मोबाईल तुम्ही जासूसी करताय का? असाच प्रश्न यामध्ये निर्माण होतोय। एखादा पत्रकारांनी कोणाच्या घरपट्टी भरलेली त्याचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं, मग ती खातरजमा महापालिकेने करायला पाहिजे होती की माझ्या मोबाईलने जर मी सामाजिक कार्य म्हणून माझ्या शेजारच्यांचं घर भरलं तर ती प्रॉपर्टी माझी कशी झाली? आमचे मित्र दिलीप डाबरे आहेत, त्यांनी त्यांच्या शेजारच्या 85 वर्ष गृहस्थाची घरपट्टी भरली, मग तो फ्लॅट त्यांच्या नावावर कसा काय दाखवला गेला? आज समाजामध्ये असा मेसेज गेला की या सगळ्या प्रॉपर्ट्या पत्रकारांच्या आहेत। पत्रकारांनी एकी दाखवण्यासाठी उद्या सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र जमावे, हे माझ्याकडून मी सगळ्यांना आवाहन करतो। किसी भी प्रकार की सहायता के लिए दिए गए कॉन्टैक्ट नंबर पर संपर्क करें, हम आपकी आवाज को जरूर उठाएंगे।